आज आपण सरासरीविषयी अनेक प्रश्न जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम सरासरी म्हणजे काय ते समजून घेऊ। सरासरी म्हणजे काही संख्यांचा एकसंध प्रतिनिधी, रिप्रेझेंटेटिव्ह व्हॅल्यूज। सरासरी काढताना दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करून ती संख्यांची संख्या म्हणजेच एकूण संख्यांनी त्या बेरजेला भाग दिला की दिलेल्या संख्यांची सरासरी मिळते। सरासरीचा ढोबळ अर्थ असा आहे की कोणत्याही गोष्टीचं समसमान वाटप केले तर प्रत्येकाला किती मिळेल हे दाखवणारी संख्या म्हणजेच सरासरी। सरासरी शब्दासाठी गणितामध्ये मध्य, माध्य किंवा मध्यमान यासारखे शब्द वापरले जातात, तर दैनंदिन जीवनात साधारण, सामान्यता हे सरासरीसाठी असणारे काही समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 1, 10, 20, 30, 40, 50 या संख्यांची सरासरी किती आहे? येथे सरासरी काढण्यासाठी आपल्याला सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या हे सूत्र वापरावं लागतं। तर एकूण संख्या 5 दिलेल्या आहेत। या 5 संख्यांची बेरीज 150 येते आणि 150 या संख्येला 5 ने भागले की उत्तर येते 30। तर 30 हे वरील 5 संख्यांची सरासरी आहे। प्रश्न क्रमांक 2, एका वर्गातील 5 विद्यार्थ्यांना गणितात 60, 70, 75, 80 आणि 65 गुण मिळाले, तर विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी काढा। येथे देखील पहिल्या प्रश्नाप्रमाणेच दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करून त्या संख्यांना बेरजेला आपल्याला एकूण किती संख्या आहेत तर त्यांनी भागले की आपल्याला विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी मिळते। तर येथे 5 संख्यांची बेरीज 350 आहे आणि या 350ला 5 ने भागले की उत्तर येते 70। 70 ही विद्यार्थ्यांचे सरासरी गुण आहेत। प्रश्न क्रमांक 3, 3 संख्यांची सरासरी 20 आहे। जर 2 संख्यांची बेरीज 35 असेल तर तिसरी संख्या किती? येथे 3 संख्यांची सुरुवातीला आपल्याला बेरीज काढावी लागेल आणि बेरीज काढण्यासाठी आपल्याला सरासरीला 3 संख्या आहेत म्हणून 3 न गुणावं लागेल। तर 3 गुणिले 20 बरोबर 60। तर 60 ही 3 संख्यांची बेरीज आली आणि आता त्यातून 2 संख्यांची बेरीज 35 वजा केल्यानंतर 25 उरतात आणि 25 ही तिसरी संख्या आहे। प्रश्न क्रमांक 4, एका क्रिकेट खेळाडूने पहिल्या 4 सामन्यात अनुक्रमे 40, 50, 60 आणि 70 धावा केल्या, तर सरासरी धावसंख्या किती आहे? येथे 4 संख्या दिलेल्या आहेत। 4 संख्यांची बेरीज 220 आहे आणि 220ला एकूण 4 संख्या म्हणून 4 न भागल्यानंतर उत्तर येतं 55। तर सरासरी धावसंख्या आहे 55। प्रश्न क्रमांक 5, 6 संख्यांची सरासरी 45 आहे, तर एकूण संख्यांची बेरीज किती? आता एकूण संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला सरासरीला एकूण संख्यांनी गुणल्यानंतर एकूण संख्यांची बेरीज मिळते। तर 45 या सरासरीला 6 संख्या आहेत म्हणून 6 न गुणले की 270 उत्तर येतं आणि ही 270 ही एकूण 6 संख्यांची बेरीज आहे। प्रश्न क्रमांक 6, 24, 20, 16, 12, 8 या संख्यांची सरासरी किती आहे? तर या दिलेल्या 5 संख्यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येते 80 आणि 80 संख्येला 5 ने भागले तर उत्तर येतं 16। 16 ही दिलेल्या संख्यांची सरासरी आहे। प्रश्न क्रमांक 7, 100, 150, 200 या संख्यांची सरासरी किती? येथे 3 संख्या दिलेल्या आहेत आणि 3 संख्यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येते 450। 450 या संख्येला 3 ने भागले की उत्तर येते 150 आणि 150 ही दिलेल्या संख्यांची सरासरी आहे। प्रश्न क्रमांक 8, एका नोकरीच्या मुलाखतीत 7 उमेदवारांच्या गुणांची सरासरी 64 आहे। जर 8व्या उमेदवाराचे गुण 72 असतील तर नवीन सरासरी किती? आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे
येथे नवीन उमेदवाराचे गुण मिळवायचे आहेत आपल्याला, तर त्यासाठी सुरुवातीला एकूण 7 उमेदवार होते. या 7 उमेदवारांचे एकूण गुण किती आहेत ते सुरुवातीला काढावं लागेल. तर यासाठी 7 गुणिले 64 केल्यानंतर 448 मिळतात. हे 448 जी संख्या आहे ती 7 उमेदवारांचे एकूण गुण आहेत आणि त्यामध्ये नवीन उमेदवाराचे 72 गुण मिळवल्यानंतर 520 होतात. आता 520 हे 8 उमेदवारांचे गुण झाले. 520 या संख्येला 8ने भागले की उत्तर येतं 65. म्हणजेच नवीन सरासरी जी आहे ती 65 आहे. प्रश्न क्रमांक 9. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांची सरासरी वय 16 वर्ष आहे. वर्ग शिक्षकाचे वय 36 असेल तर नवीन सरासरी किती होईल? हाही प्रश्न मागील प्रश्नाप्रमाणेच आहे. येथे सुरुवातीच्या एकूण विद्यार्थ्यांचे वयांची बेरीज करावी लागेल. त्यासाठी आपल्याला 40 या संख्येला 16 या सरासरीनं गुणावं लागेल. तर 40 गुणिले 16 बरोबर 640. तर 640 ही एकूण 40 विद्यार्थ्यांचे वयांची बेरीज झाली. आता शिक्षकाचे वय त्यामध्ये मिळवले तर 640 अधिक 36 बरोबर 676 झाले. म्हणजे एकूण व्यक्ती झाले आता 41. 676 भागिले 41 बरोबर 16.49 वर्ष हे सरासरी वय येते. प्रश्न क्रमांक 10. एका ट्रिपमध्ये 5 मित्रांचा सरासरी खर्च 120 रुपये होतो. जर 6व्या मित्राने 150 रुपये खर्च केले तर नवीन सरासरी किती? हाही प्रश्न मागील प्रश्नांप्रमाणेच आहे. येथे आपल्याला सुरुवातीचे एकूण खर्च किती आहे तो काढावा लागेल आणि त्यामध्ये नवीन खर्च ॲड करावा लागेल. तर सुरुवातीचा जो खर्च आहे 5 मित्रांचा तो आहे 120 सरासरी. तर 5 गुणिले 120 बरोबर 600. तर 600 रुपये हा 5 मित्रांचा एकूण खर्च झाला. त्यामध्ये 6व्या मित्राचा खर्च 150 रुपये मिळवल्यानंतर एकूण झाले 750. आता 750 या संख्येला एकूण 6 मित्राने म्हणजे 6 संख्येनं भागलं तर 125 रुपये प्रत्येकी खर्च येतो. म्हणजेच 125 रुपये किंवा 125 ही संख्या नवीन सरासरी आहे. प्रश्न क्रमांक 11. एका वर्गातील 30 मुलांची सरासरी उंची 140 सेंटीमीटर आहे. जर 5 नवीन मुले आल्यावर सरासरी 141 झाली तर नवीन 5 मुलांची एकूण उंची किती? आता सुरुवातीची एकूण उंची किती आहे ती काढण्यासाठी आपल्याला 30 मुलांच्या सरासरीला म्हणजेच 140 या संख्येला गुणावं लागेल. यासाठी 30 गुणिले 140 बरोबर 4200 ही सुरुवातीच्या 30 मुलांची एकूण उंची झाली. आता नवीन एकूण उंची किती आहे? तर नवीन 5 मुले ॲड झाल्यानंतर एकूण सरासरी 141 होती. म्हणून 35 गुणिले 141 बरोबर 4935 होतात. म्हणजेच एकूण 35 मुलांची उंची 4935. तर आता यामधून 5 मुलांची उंची काढण्यासाठी आपल्याला नवीन एकूण उंचीतून सुरुवातीची एकूण उंची वजा करावी लागेल. म्हणजे 4935मधून 4200 वजा केल्यानंतर 735 सेंटीमीटर उरते किंवा संख्या मिळते. तर ही जी 735 संख्या आहे ही नवीन मुलांची एकूण उंची आहे. प्रश्न क्रमांक 12. 5 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 48 आहे. एका विद्यार्थ्याचे गुण 60 असल्यास उरलेल्या 4 विद्यार्थ्यांच्या सरासरी गुणांची बेरीज किती? तर येथे सुरुवातीच्या आपल्याला 5 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी दिलेली आहे 48. तर त्यासाठी आपल्याला एकूण 5 विद्यार्थ्यांचे गुण काढावे लागतील. तर 5 गुणिले 48 बरोबर 240. तर 240 ही संख्या 5 विद्यार्थ्यांचे एकूण गुण आहेत. त्यामधून एका विद्यार्थ्याचे 60 गुण आपल्याला वजा करावे लागतील. तर 60 गुण वजा केल्यानंतर 240मधून वजा 60 केले की 180 उरतात आणि 180 ही जी संख्या आहे ती उरलेल्या 4 विद्यार्थ्यांच्या सरासरी गुणांची बेरीज आहे. प्रश्न क्रमांक 13. 7 संख्यांची सरासरी 56 आहे. जर त्यामधून एक संख्या 70 काढली तर उरलेल्यांची सरासरी किती होईल? आता यासाठी आपल्याला 7 संख्यांची एकूण बेरीज काढावी लागेल.
आणि त्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल. तर 7 गुणिले 56 बरोबर 392. 392 ही संख्या 7 संख्यांची एकूण बेरीज आहे. आता या एकूण बेरजेतून आपल्याला एक संख्या जी सांगितली आहे 70 ती वजा करावी लागेल. वजा केल्यानंतर उत्तर येतं 322. आता 322 ही राहिलेली सरासरी एकूण बेरीज जी आहे ती 6 संख्यांची आहे. म्हणून 322ला 6 या संख्येनं भागलं की 53.67 उत्तर येतं. ही 53.67 ही उरलेल्या संख्यांची सरासरी आहे. प्रश्न क्रमांक 14. एका व्यक्तीने आठवड्याचे दिवस 5, 5, 6, 5, 7, 8, 6 असे किलोमीटर चालत गेला, तर तो सरासरी किती किलोमीटर चालला? येथे व्यक्तीचे 7 दिवसांचे किती किलोमीटर चाललेलं आहे याचं मापन दिलेलं आहे. तर या सर्व चाललेल्या किलोमीटरांची आपल्याला बेरीज करावी लागेल. तर 7 दिवसांची त्याने चाललेले 7 दिवस एकूण बेरीज होते 42 आणि 42 या संख्येला 7ने भागले तर उत्तर येतं 6. याचाच अर्थ ती व्यक्ती सरासरी 6 किलोमीटर चाललेली आहे. प्रश्न क्रमांक 15. 4 संख्यांची सरासरी 24 आहे. जर 5वी संख्या 36 असेल तर नवीन सरासरी किती होईल? आता येथे सुरुवातीच्या 4 संख्यांची एकूण बेरीज काढावी लागेल. तर 4 संख्यांची बेरीज 4 गुणिले 24 बरोबर 96 होते. आता त्यामध्ये नवीन 5वी संख्या 36 आहे. 5वी संख्या 96 मध्ये मिळवल्यानंतर आपल्याला नवीन संख्या 132 मिळते. ही 132 संख्या जी आहे ती एकूण 5 संख्यांची बेरीज आहे आणि 132 या संख्येला 5ने जर भागलं तर 26.4 जी नवीन संख्या मिळते ती नवीन सरासरी आहे. प्रश्न क्रमांक 16. 20 विद्यार्थ्यांची सरासरी उंची 150 सेंटीमीटर आहे. जर एक नवीन विद्यार्थी 160 सेमी उंच असेल तर नवीन सरासरी किती? हाही प्रश्न मागील प्रश्नाप्रमाणेच आहे. येथे सुरुवातीची एकूण उंची काढावी लागेल आपल्याला. 20 गुणिले 150 बरोबर 3000. तर 3000 ही 20 विद्यार्थ्यांची एकूण उंची आहे. आता त्यामध्ये एक नवीन विद्यार्थी ॲड करावा लागेल ज्याची उंची 160 सेंटीमीटर आहे. म्हणून 3000 मध्ये 160 मिळवले की 3160 होतात आणि या 3160 या संख्येला 21 या संख्येनं भागल्यानंतर आता 21नं का भागायचं? तर सुरुवातीचे विद्यार्थी 20 होते, त्यामध्ये एक नवीन ॲड झाला म्हणून 20 अधिक 1 21 झाले. म्हणून 3160 या संख्येला 21ने भागल्यानंतर 150.47 ही जी संख्या मिळते ती नवीन सरासरी आहे. प्रश्न क्रमांक 17. 4, 12, 16 आणि 8 या संख्यांची सरासरी किती आहे? आता दिलेल्या 4 संख्यांची एकूण बेरीज केली तर 40 येते आणि 40 या संख्येला एकूण संख्या आहेत 4 म्हणून 4ने भागले की उत्तर मिळते 10. तर 10 ही या दिलेल्या संख्यांची सरासरी आहे. प्रश्न क्रमांक 18. 3 संख्यांची सरासरी 30 आहे. जर एक संख्या 40 आणि दुसरी संख्या 20 असेल तर तिसरी संख्या किती? आता इथे दिलेल्या 3 संख्यांची सरासरी 30 आहे म्हणून 3 संख्यांची एकूण बेरीज 3 गुणिले 30 बरोबर 90 होते. आता 90 मधून दिलेल्या 2 संख्या जर वजा केल्या 40 अधिक 20 म्हणजेच 60. 90 मधून 60 जर वजा केले तर मिळतात 30. तर 30 ही तिसरी संख्या आहे. प्रश्न क्रमांक 19. 10, 20 आणि x या संख्यांची सरासरी 30 आहे. तर xची किंमत किती? यासाठी आपल्याला 3 संख्यांची बेरीज करावी लागेल. सरासरीवरून आपण ती बेरीज काढू शकतो. तर दिलेल्या संख्या 3 आहेत आणि 3 संख्यामधील 2 संख्या दिलेल्या आहेत आणि तिसरी संख्या x मानलेली आहे. तर त्या xची किंमत काढण्यासाठी आपल्याला एकूण बेरजेतून दिलेल्या 2 संख्या वजा कराव्या लागतील आणि म्हणून एकूण बेरीज जी आहे ती होते 90 आणि 90 मधून दिलेल्या 2 संख्या ज्यांची बेरीज 30 आहे ती 30 संख्या जर वजा केली तर 60 उरतात आणि 60 ही xची किंमत आहे. याचाच अर्थ तिसरी जी संख्या आहे ती आहे 60. प्रश्न क्रमांक 20.
3, 19, 15, 11, 7 या संख्यांची सरासरी किती आहे? आता दिलेल्या 5 संख्या आहेत. 5 संख्यांची जर बेरीज केली तर बेरीज 55 येते. 55 या संख्येला 5ने जर भागले तर उत्तर येते 11 आणि 11 ही दिलेल्या संख्यांची सरासरी आहे. प्रश्न क्रमांक 21. एका विद्यार्थ्याचे 6 विषयात सरासरी गुण 72 आहेत, तर एकूण गुण किती? आता येथे सरासरीवरून एकूण काढायचे आहेत. तर यासाठी आपल्याला एका विद्यार्थ्याचे 6 विषयातील गुण दिलेले आहेत, सरासरी गुण. त्यासाठी 6 गुणिले 72 करावं लागेल आणि 6 गुणिले 72 केल्यानंतर उत्तर येतं 432. तर 432 हे त्याचे एकूण गुण आहेत. प्रश्न क्रमांक 22. एका क्रिकेट खेळाडूच्या सरासरी धावा 5 सामन्यानंतर 50 होत्या. पुढच्या सामन्यात 100 धावा केल्या तर नवीन सरासरी किती? येथे सुरुवातीच्या 5 सामन्यातील एकूण सरासरी धावा 50 आहेत, म्हणून 5 सामन्यातील एकूण धावा 5 गुणिले 50 बरोबर 250 होतात. त्यामध्ये नवीन सामन्यातील धावा 100 ॲड केल्या किंवा मिळवल्या तर 250 अधिक 100 बरोबर 350 येतात आणि 350 या संख्येला 6ने भागले की 58.33 येतात. तर 58.33 ही नवीन सरासरी आहे. प्रश्न क्रमांक 23. 6 लोकांचे सरासरी वय 35 आहे. जर एका व्यक्तीचे वय 40 असेल तर उरलेल्यांचे सरासरी वय किती? येथे एकूण सुरुवातीचे 6 लोकांचे सरासरी वय दिलेले आहे. त्या 6 लोकांच्या एकूण वयांची बेरीज जर केली आपण तर 6 गुणिले 35 बरोबर 210 होते. आता 210 मधून एका व्यक्तीचं वय वजा केल्यानंतर 170 उरतात. तर 170 हे 5 लोकांचे एकूण वय आहे. 170 या संख्येला 5ने भागले तर 34 उत्तर येतं आणि 34 हे उरलेल्या 5 लोकांचे सरासरी वय आहे. प्रश्न क्रमांक 24. 5 संख्यांची सरासरी 18 आहे. जर एक संख्या 20ने वाढवली तर नवीन सरासरी किती होईल? 5 संख्यांची सरासरी 18, तर 5 संख्यांची एकूण बेरीज 5 गुणिले 18 बरोबर 90. त्यामध्ये एक संख्या 20ने वाढवली म्हणून 90 मध्ये 20 मिळवले तर 110 होतात आणि 110 भागिले 5 बरोबर 22. तर नवीन सरासरी 22 येते. प्रश्न क्रमांक 25. एका परिवारातील वडील, आई आणि 2 मुलांचे सरासरी वय 30 वर्ष आहे. जर वडिलांचे वय 45 असेल तर उरलेल्यांचे सरासरी वय किती? तर एकूण माणसे 4 आहेत आणि 4 लोकांचे सरासरी वय 30 आहे, म्हणून एकूण चौघांचे वयांची बेरीज 4 गुणिले 30 बरोबर 120. आता 120 मधून वडिलांचे वय 45 वजा केले तर 3 लोकांचे वय 75 उरते आणि 75ची सरासरी 75 भागिले 3 बरोबर 25. म्हणजेच उरलेल्या 3 लोकांच्या वयांची सरासरी 25 येते. प्रश्न क्रमांक 26. 9 लोकांचे सरासरी उत्पन्न 8,500 रुपये आहे. जर एक जणाचे उत्पन्न 11,500 असेल तर इतरांचे सरासरी उत्पन्न किती? 9 लोकांचे सरासरी उत्पन्न 8,500, म्हणून 9 लोकांचे एकूण उत्पन्न बरोबर 9 गुणिले 8,500 बरोबर 76,500 रुपये. 76,500 मधून एक जणाचं उत्पन्न 11,500 वजा केले तर उरतात 65,000. आता 65,000 हे 8 लोकांचं एकूण उत्पन्न आहे. तर या 8 लोकांची सरासरी उत्पन्न 65,000 भागिले 8 बरोबर 8,125 रुपये, म्हणून इतरांचे सरासरी उत्पन्न 8,125 रुपये आहे. प्रश्न क्रमांक 27. 25 संख्यांची सरासरी 40 आहे. 5 नवीन संख्या जोडल्यावर सरासरी 42 झाली, तर त्या 5 संख्यांची सरासरी किती? आता पहिल्या एकूण संख्यांची बेरीज
25 गुणिले 40 बरोबर 1000. नवीन एकूण बेरीज 5 संख्या जोडल्यानंतर एकूण संख्या झाल्या 30 आणि 30 संख्यांची सरासरी आहे 42. म्हणून या 30 संख्यांची एकूण बेरीज बरोबर 30 गुणिले 42 बरोबर 1260. आता एकूण संख्यांची बेरीज 1260मधून सुरुवातीच्या 25 संख्यांची सरासरी म्हणजेच 25 संख्यांची एकूण बेरीज 1000 वजा केले तर 260 उरतात आणि 260 ही नवीन एकूण संख्यांची बेरीज आहे आणि यांचीच सरासरी 260 भागिले 5 बरोबर 52. प्रश्न क्रमांक 28. 3 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 84 आहे. जर दोघांचे गुण अनुक्रमे 78 आणि 90 असतील तर तिसऱ्याचे गुण किती? आता तिघांचे एकूण गुण बरोबर 3 गुणिले 84 बरोबर 252. 252मधून दोघांचे गुण 78 अधिक 90 वजा केले की 84 उरतात आणि 84 हे तिसऱ्याचे गुण आहेत. प्रश्न क्रमांक 29. एका कामगाराचा 5 दिवसांची सरासरी मजुरी 400 रुपये आहे. 6व्या दिवशी 600 रुपये दिली तर नवीन सरासरी किती? तर सुरुवातीच्या 5 दिवसांची सरासरी 400 आहे. म्हणजेच 5 दिवसांची एकूण मजुरी 5 गुणिले 400 बरोबर 2000 रुपये आहे आणि नवीन 6व्या दिवसाची मजुरी 600 रुपये. तर 2000 अधिक 600 बरोबर 2600 झाले आणि म्हणून नवीन सरासरी बरोबर 2600 भागिले 6 बरोबर 433.33 रुपये. याचाच अर्थ 433.33 ही नवीन सरासरी आहे. प्रश्न क्रमांक 30. 10, 8, 6, 4, 12 आणि x या संख्यांची सरासरी 9 आहे. तर xची किंमत किती? आता दिलेल्या संख्या या 6 आहेत आणि 6 संख्यांची सरासरी 9 आहे. याचाच अर्थ या 6 संख्यांची बेरीज 6 गुणिले 9 बरोबर 54. आणि आता उरलेल्या ज्या 5 संख्या सांगितलेल्या आहेत त्या 5 संख्यांची बेरीज या 54मधून वजा केली तर 14 संख्या उरते आणि 14 ही xची किंमत आहे. प्रश्न क्रमांक 31. एका बॅचमध्ये 30 विद्यार्थ्यांची सरासरी वय 20 आहे. जर 5 नवीन विद्यार्थी आले ज्यांचे सरासरी वय 25 आहे तर नवीन सरासरी वय किती? आता पहिले सुरुवातीच्या 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 20 आणि म्हणून या 30 विद्यार्थ्यांच्या एकूण वयांची बेरीज 30 गुणिले 20 बरोबर 600. त्यामध्ये नवीन 5 गुणिले 25 बरोबर 125 आणि एकूणच 35 विद्यार्थ्यांच्या वयांची एकूण बेरीज 600 अधिक 125 बरोबर 725. आणि आता या 725 ही 35 विद्यार्थ्यांच्या वयांची एकूण बेरीज आहे आणि 35 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी बरोबर 725 भागिले 35 बरोबर 20.31. प्रश्न क्रमांक 32. एका हॉस्पिटलमध्ये 5 नर्सेसचे सरासरी पगार 24,000 आहेत. एक नर्स गेल्यावर सरासरी 23,000 झाली तर त्या नर्सचा पगार किती होता? आता यासाठी सुरुवातीच्या 5 नर्सचा एकूण पगार काढावा लागेल आणि 5 गुणिले 24,000 बरोबर 1,20,000. 1,20,000 हा 5 नर्सेसचा सुरुवातीचा आणि त्यानंतर एक नर्स गेल्यानंतर उरलेल्या 4 नर्सेसचा पगाराची सरासरी 23,000 झाली. याचाच अर्थ 4 नर्सेसचा एकूण पगार 92,000 झाला. आता सुरुवातीच्या एकूण पगारामधून नंतरचा एकूण पगार वजा केल्यानंतर 1,20,000मधून 92,000 वजा केल्यानंतर 28,000 जे उरतात ते गेलेल्या नर्सचा पगार आहे. प्रश्न क्रमांक 33. एका कारखान्यात 50 कामगारांचा सरासरी पगार 18,000 रुपये आहे. जर नवीन 10 कामगार आले ज्यांचा पगार 15,000 रुपये आहे तर नवीन सरासरी किती? आता सुरुवातीच्या 50 कामगारांचा एकूण पगार काढावा लागेल आणि त्यासाठी 50 गुणिले 18,000 करावे लागतील
तर 50 गुणिले 18,000 केल्यानंतर 9 लाख संख्या येते आणि हा 9 लाख हा 50 कामगारांचा एकूण पगार आहे. जर नवीन कामगार 10 आले तर त्यांचा 15,000 प्रमाणे 1,50,000 पगार आणि दोन्ही मिळून 9 लाख अधिक 1,50,000 बरोबर 10,50,000. आता एकूण कामगारांची संख्या झाली 60 आणि 60 कामगारांचा पगार आहे 10,50,000. आता यांचा सरासरी पगार काढण्यासाठी 10,50,000ला 60नं भागावं लागेल आणि उत्तर मिळतं 17,500. याचाच अर्थ नवीन सरासरी 17,500 आहे. प्रश्न क्रमांक 34. एका गटात 4 व्यक्तींचे वय 25, 35, 30, 40 आहे. एक नवीन व्यक्ती आली तर सरासरी 33 झाली, तर नवीन व्यक्तीचे वय किती? आता यासाठी सुरुवातीच्या 4 व्यक्तींच्या वयांची बेरीज करावी लागेल. तर 4 व्यक्तींचे एकूण वय 130 आहे. त्यानंतर नवीन व्यक्ती आल्यानंतर सरासरी 33 झाली. याचा अर्थ नवीन व्यक्ती आल्यानंतर एकूण 5 व्यक्तींचा वय 5 गुणिले 33 बरोबर 165 झाले. म्हणून 165 वजा 130 बरोबर 35, म्हणजे 35 हे नवीन व्यक्तीचं वय आहे. प्रश्न क्रमांक 35. 10 कामगारांच्या सरासरी उत्पादनात 8 एकक वाढ झाली. नवीन सरासरी उत्पादन 58 आहे. जुनं सरासरी उत्पादन किती? तर नवीन उत्पादन 58 आहे आणि 8 एककने वाढ झाली. याचाच अर्थ 58 वजा 8 बरोबर 50, म्हणजे जुनं सरासरी उत्पन्न 50 एकक एवढं आहे. प्रश्न क्रमांक 36. एका वर्गातील 20 मुलींची सरासरी उंची 145 सेंटीमीटर आहे. 5 मुलींची सरासरी उंची 155 सेमी असल्यास उरलेल्या 15 मुलींची सरासरी उंची किती? आता एकूण 20 मुलींची सरासरी उंची 145 सेमी आहे. म्हणून 20 मुलींची एकूण उंची 20 गुणिले 145 बरोबर 2,900 आणि नवीन 5 मुलींची 155 प्रमाणे 775 आणि एकूण 2,900 मधून 775 वजा केल्यानंतर 2,125 ही संख्या उरते. 2,125 ही उरलेल्या 15 मुलींची एकूण उंची आहे. म्हणून सरासरी बरोबर 2,125 भागिले 15 बरोबर 141.67 ही उरलेल्या 15 मुलींची सरासरी आहे. प्रश्न क्रमांक 37. एका खेळाडूने 8 डावात सरासरी 48 धावा केल्या. त्याने पुढील डावात 72 धावा केल्या, तर नवीन सरासरी किती? सुरुवातीच्या 8 डावांतील एकूण धावा बरोबर 8 गुणिले 48 384 आणि त्यानंतर 9व्या डावामध्ये त्याने 72 धावा काढल्या. तर 384 मध्ये 72 मिळवल्यानंतर 456 होतात आणि 456 भागिले 9 केल्यानंतर 50.67 ह्या नवीन सरासरी धावा आहेत. प्रश्न क्रमांक 38. 5 दुकानदारांची सरासरी विक्री 12,000 रुपये आहे. त्यातील एकाची विक्री 14,000 रुपये आहे, तर उरलेल्यांची सरासरी विक्री किती? आता 5 दुकानदारांची एकूण विक्री 12,000 प्रमाणे 5 गुणिले 12,000 बरोबर 60,000 आणि 60,000मधून एकाची विक्री 14,000 वजा केल्यानंतर 46,000 उरतात. तर 46,000 ही 4 दुकानदारांची एकूण विक्री आहे. म्हणून यांची सरासरी 46,000 भागिले 4 बरोबर 11,500. उरलेल्या दुकानदारांची सरासरी विक्री 11,500 रुपये आहे. प्रश्न क्रमांक 39. एका खेळाच्या 4 फेरीत सरासरी गुण 60 आहेत. जर 5व्या फेरीत 80 गुण मिळाले तर नवीन सरासरी किती? तर सुरुवातीच्या 4 फेरीत एकूण गुण 4 गुणिले 60 प्रमाणे 240 होतात आणि 5व्या फेरीत 80 गुण त्यामध्ये मिळवले तर 320 होतात. आता हे 5
5 फेऱ्यांचे एकूण सरासरी गुण काढण्यासाठी आपल्याला 320ला 5ने भागावं लागेल आणि उत्तर मिळते 64, म्हणून नवीन सरासरी 64 आहे. प्रश्न क्रमांक 40. एका शेतकऱ्याच्या आठवड्यातील उत्पन्न अनुक्रमे 600, 500, 650, 700, 550, 600, 500 आहे. सरासरी उत्पन्न किती? आता हे आठवड्यातील उत्पन्न आहे. याचाच अर्थ इथे दिलेल्या संख्या या 7 आहेत. या एकूण संख्यांची बेरीज 4100 होते आणि 4100ला 7ने भागल्यानंतर 585.71 ही जी संख्या मिळते ही संख्या सरासरी उत्पन्न आहे. प्रश्न क्रमांक 41. 6 लोकांची सरासरी उंची 165 सेमी आहे. जर एक नवीन व्यक्तीची उंची 180 सेमी असेल तर नवीन सरासरी किती? सुरुवातीच्या 6 लोकांची एकूण उंची बरोबर 6 गुणिले 165 बरोबर 990. आता 990मध्ये एक नवीन व्यक्तीची 180 सेंटीमीटर उंची मिळवल्यानंतर एकूण उंची होते 7 लोकांची 1170. 1170 भागिले 7 केल्यानंतर आपल्याला 167.14 ही संख्या मिळते आणि ही संख्या एकूण 7 लोकांची नवीन सरासरी उंची आहे. प्रश्न क्रमांक 42. एका आठवड्यात दुकानाची सरासरी विक्री 9,500 रुपये आहे. जर रविवारी विक्री 11,000 रुपये झाली तर बाकीच्या दिवसांची सरासरी विक्री किती? एका आठवड्यातील दुकानदाराची विक्री दिलेली, याचाच अर्थ 7 दिवसांची विक्री आहे, म्हणून एकूण 7 दिवसांची विक्री बरोबर 9,500 गुणिले 7 बरोबर 66,500. 66,500मधून एका दिवसाची म्हणजेच रविवारची विक्री 11,000 वजा केल्यानंतर 55,500 रुपये उरतात. 55,500 ही 6 दिवसांची विक्री आहे, म्हणून या 6 दिवसांची सरासरी बरोबर 55,500 भागिले 6 बरोबर 9,250 रुपये. प्रश्न क्रमांक 43. 3 संख्यांची सरासरी 75 आहे. जर 2 संख्यांची बेरीज 130 असेल तर तिसरी संख्या कोणती? आता 3 संख्यांची सरासरी दिल्यानंतर 3 संख्यांची एकूण बेरीज बरोबर 3 गुणिले 75 बरोबर 225. 225मधून 2 संख्यांची बेरीज जर वजा केली 130 तर आपल्याला उत्तर मिळते 95. तर 95 ही तिसरी संख्या आहे. प्रश्न क्रमांक 44. एका क्रिकेट संघात 11 खेळाडूंचे सरासरी वय 26 आहे. कर्णधाराचे वय 31 असेल तर उरलेल्यांचे सरासरी वय किती? आता एकूण 11 लोकांचे किंवा 11 खेळाडूंचे एकूण वयांची बेरीज 11 गुणिले 26 बरोबर 286. त्यातून कर्णधाराचे वय 31 वर्ष वजा केले तर 10 लोकांचे एकूण वय 255 राहते, म्हणून या 10 लोकांची सरासरी वय 255 भागिले 10 बरोबर 25.5. प्रश्न क्रमांक 45. एका कार्यालयात 12 कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन 24,000 आहे. 3 नवीन कर्मचाऱ्यांचे वेतन सरासरी 30,000 आहे. तर नवीन सरासरी किती? आता सुरुवातीच्या 12 कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन बरोबर 12 गुणिले 24,000 बरोबर 2,88,000 अधिक नवीन 3 कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन 30,000 प्रमाणे या 3 कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन 90,000. तर सुरुवातीच्या एकूण वेतनात म्हणजेच 2,88,000मध्ये 90,000 मिळवल्यानंतर आपल्याला संख्या मिळते 3,78,000. तर 3,78,000 हे एकूण 15 कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन आहे, म्हणून त्यांची सरासरी बरोबर 3,78,000 भागिले 15 बरोबर 25,200. प्रश्न क्रमांक 46. 9 विद्यार्थ्यांची सरासरी 66 आहे. जर एका विद्यार्थिनीचे गुण चुकीने 60 ऐवजी 75 घेतले असतील तर खरी सरासरी किती?
आता चुकीचे एकूण गुणांची बेरीज आपण काढली तर 9 गुणिले 66 बरोबर 594 होतात आणि त्यातून आपल्याला 60 ऐवजी 75 घेतले, याचाच अर्थ 15 गुण वजा करायचे. मग 594 मधून 15 गुण जर वजा केले तर 579 उरतात आणि 579 ही एकूण गुणांची बेरीज आहे. म्हणून सरासरी 579 भागिले 9 बरोबर 64.33, म्हणून खरी सरासरी 64.33 येते. प्रश्न क्रमांक 47. एका स्पर्धेत 5 स्पर्धकांची सरासरी वेळ 42 सेकंद होती. एका स्पर्धकाचा वेळ 50 सेकंद होता, तर इतर 4 स्पर्धकांची सरासरी वेळ किती? आता एकूण 5 स्पर्धकांचा एकूण वेळ 5 गुणिले 42 बरोबर 210 सेकंद आणि त्यामधून एका स्पर्धकाचा वेळ 50 सेकंद वजा केला की 160 सेकंद होतात. हे 160 सेकंद हे 4 स्पर्धकांचे एकूण वेळ आहे, म्हणून यांची सरासरी 160 भागिले 4 बरोबर 40 सेकंद. प्रश्न क्रमांक 48. ए, बी, सी या तिघांचे सरासरी वय 30 आहे. जर ए आणि बीची सरासरी 32 असेल तर सीचे वय किती? आता तिघांचे एकूण वय 3 गुणिले 30 बरोबर 90 आणि दोघांचे वय ए आणि बीचे एकूण वय 2 गुणिले 32 बरोबर 64. तर तिघांच्या एकूण वयातून दोघांचे एकूण वय वजा केल्यानंतर म्हणजेच 90मधून 64 वजा केल्यानंतर 26 संख्या उरते आणि ही 26 संख्या सीचे वय आहे. प्रश्न क्रमांक 49. 15 संख्यांची सरासरी 60 आहे. त्यात एक नवीन संख्या 90 घेतल्यावर सरासरी किती होईल? आता 15 संख्यांची एकूण बेरीज बरोबर 15 गुणिले 60 बरोबर 900. त्यामध्ये एक नवीन संख्या 90 मिळवल्यानंतर 900 अधिक 90 बरोबर 990. आता नवीन सरासरी बरोबर 990 भागिले 16 बरोबर 61.87.